आपल्याला आता भजी करायची आहे. पीठ मळून अर्धा पाऊण तास झालेला आहे, 1 तास झालेला आहे. तेलामध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा. ओके, झारा घेतलेला आहे, पीठ आहे बघा. हे मी तुम्हाला दाखवते. आता बघा ते घोळत आहे बघा. जास्त मी पाणी लावलेलं नाही आहे. ओके, हे बघा माझे पीठ आहे. थोडं वाटीत पाणी घ्यायचं म्हणजे हाताला पाणी ते पीठ चिटकत नाही. पाण्याचा हात बुडवायचा, बोटं बुडवायची, ते पिठात घालायचं. त्यामुळे आपल्याला बोटासनी पीठ लागत नाही. हे बघा असं कालवायचं. तेल गरम होतं आहे माझं. या तेलामध्ये भजी सोडायची आणि जास्त पहिल्यांदा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. आणि पण भजी सोडताना बारीकच गॅस सोडायचा, म्हणजे आतलं पीठ भाजलं पाहिजे आणि भजी कुरकुरीत झाले पाहिजे. बारीक म्हणजे मध्यम आचेवर ठेवायचं, एकदम बारीक पण नाही करायचा आणि एकदम मोठा पण करायचा नाही. मध्यम आचेवर भजी तळून घ्यायचे, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात. आणि असे वाटी पाण्यासाठी घ्यायचे. हे माहीतच असेल तुम्हाला सगळ्यांना. तेल गरम झाल्यानंतर बघा, तेल गरम झालं का बघितलं, जास्त तेल टाकलं नाही कारण थोडेच भजी आहेत. दुसरे पण मेनू आहेत ना, त्यामुळे थोडेच भजी करणार आहे. हे बघा तेल गरम झालेले आहे, भजी सोडते. छोटे छोटे तुम्हाला कसे पाहिजे, मोठे छोटे मध्यम, तशा त्या पद्धतीनं करू शकता. ओके, हे बघा असं छान सोडलेलं आहे. अशी भजी सोडायची आहे छानपैकी. तुम्हाला अशी आता तळायचे मध्यम आचेवरच. गॅस माझा मोठा नाही आहे. ओके, छोटासा आहे गॅस. हे बघा आता नंतर बघा कांदे भाजी दिसतात का, कांदे भाजीच केलेले आहेत, नाही वेगळ्या प्रकारचे कांदे घेतले नाही. ओके, दुसरं केलेले नाहीत कांदे भाजी. असे छानपैकी तळायची गरम गरम. आता पावसाळा चालू होणार आहे, प्रत्येकाच्या घरी होत असतोच भजी. मी अशी भजी करते, तुम्ही कशी करता ते मला नक्की सांगा. ओके, पण जास्त मिरची पण तळतं, पण मी मिरची तळलेली नाही आहे. ओके, बघा असे तळायचे मध्यम ह्याच्यावर. ओके, असं छानपैकी तळायचे मग गरम गरम. असं एक घाणं तळायचं बारीक ह्याच्यावर. मग म्हणजे फुगतात, पण मी गरम तेल वगैरे काय घातलं नाही, सोड्यावरच हे एवढे माझी भजी फुगलेली आहे. ओके, गरम तेल वगैरे काही घातलेलं नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर जास्त अजून कुरकुरीत, तर पिठामध्ये हे गरम तेल थोडंसं घालायचं, मग जास्तच कुरकुरीत होतात, छान होतात. मी घातलेले नाही आहे, जास्त तेलकटपणा नको म्हणून. ओके, आणि तेल गरम होताना थोडंसं मीठ टाकायचं तेलामध्ये, म्हणजे तेलकट कोणताही पदार्थ तेलकट होत नाही. ओके, हे भजी आहेत ते बघा असे कुरकुरीत होतात. 1-2 मिनटातच होतील. आता 1-2 सेकंदात असे तळायचे, मध्यम आचेवरच तळायचे. जास्त मोठ्या ह्याच्यावर करपून जातात बघा. असे तळून घ्यायचे. आणि तुम्ही कशी करतात भजी मला ते पण सांगा. माझ्या कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय द्या. आणि माझे जे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते पण, त्यासाठी पण मला रिप्लाय द्या. अजून एकदा मी एक घाणा तुम्हाला अजून सोडून दाखवते. हे बघा तेल गरम आहे. ओके, असे करत आहे. कसे झालेत माझे भजी. भज्यांचा तर वास सुटलेला आहे, मी तुम्हाला हे करू शकत नाही, पण खूप भज्यांचा वास छान सुटलेला आहे. खाल्ल्यानंतर ही भजी चवीला लागतील अशा पद्धतीने केल्यानंतर. तुम्ही कांदे भजी कशा पद्धतीने करता ते मग नक्की सांगा. आमच्याकडे खूप छान मिळतात. सिंहगडला तुम्ही सिंहगडचा किल्ला बघायला गेल्यानंतर सिंहगडवर खूपच छान प्रकारे भजी बनवतात. तिकडच्या लेडीज आहेत, खूप छान प्रकारचे त्यांचे कांद्याचे खेकडा भजी बोलतात त्याला, खूप छान करतात. तशी अजून मला पद्धत येत नाही आहे, पण मी त्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करते. बघा किती छान आहे. ओके, वास सुटलेला आहे भज्यांचा. धणे पावडर एक राहिली होती, नंतर माझ्या लक्षात आलं, पण घालणार होते, पण तरी पण राहिलं. धणे पावडर पण थोडी घालू शकता आणि जरा जास्त चव येते. धणे पावडर, थोडासा गरम मसाला घातला तरी पण छान लागतात. मी ते दोन्ही विसरले, पण आता तरीसुद्धा वास छान सुटलेला आहे भज्यांचा.
ओके, अशा प्रकारे हे भजी काढून घ्यायचे. आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. ओके, आणि तुम्ही कशा प्रकारे करता. हां, आले आले. योगेश, नेमका कितीला आहे बघा चंद्रोदय? आज जून महिन्यातलंच बघितलंय ना तुम्ही? बघा अजून एकदा.